नमस्कार मित्रांनो, जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण नाटकांचं रसग्रहण आपल्यासमोर सादर केलं, ज्यामध्ये हॅमलेट, नटसम्राट, तो मी नव्हेच, संगीत शाकुंतल आणि अश्रूंची झाली फुले या नाटकांचा समावेश होता. खरं तर जागतिक रंगभूमीचा इतिहास खूप समृद्ध आहे, त्यामुळं केवळ काही भागांमध्ये त्याचा आढावा घेणं अशक्य आहे. तरी देखील या निमित्तानं बोटांवर मोजण्या इतक्या नाटकांचं स्मरण आम्ही तुम्हाला करून दिलं, जेणेकरून OTTच्या या जमान्यात पुन्हा एकदा तुमची पावलं रंगभूमीकडे वळतील. आज जागतिक रंगभूमी दिन, त्यामुळं आज या शृंखलेचा समारोप आम्ही एका हिंदी नाटकाच्या रसग्रहणानं करणार आहोत. मित्रांनो, रंगभूमीला जागतिक स्तरावरील नाटककारांनी समृद्ध केलं. या प्रवाहात प्रादेशिक भाषाही मागं राहिल्या नाहीत. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. हिंदी नाटकांचा प्रारंभ भारतेंदू हरिश्चंद्र यांनी केला असं मानलं जातं. पुढे शीतलाप्रसाद त्रिपाठी, श्रीकृष्णचंद्र, ब्रजचंद्र, डॉक्टर रामकुमार, गोविंददास, जयशंकर प्रसाद, धर्मवीर भारती, नाग बोडस, हरिकृष्ण प्रेमी आणि भीष्म साहनी यासारख्या नाटककारांनी ही परंपरा पुढे नेली. आज त्यांच्यापैकीच एक धर्मवीर भारती यांनी लिहिलेल्या अंधा युग या नाटकाविषयी आपण बोलणार आहोत. 1953 साली धर्मवीर भारती यांनी लिहिलेलं हे नाटक म्हणजे महाभारताच्या युद्धानंतरच्या शेवटच्या दिवशीचा एक धगधगता दस्तऐवज आहे. युद्ध जो जिंकतो तोही हारतो आणि जो हारतो तो तर पूर्णपणे नष्ट होतो. युद्धानंतर कुरुक्षेत्रावर फक्त मृतदेह असतात. आकाशात गिधाडे घिरट्या घालतात आणि हृदय पिळवटून टाकणारा शोकमंत्र घुमतो. या नाटकाचा नैतिक आधारस्तंभ म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्यांनी आधी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला आणि युद्धानंतरही सत्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण या नाटकातील केवळ एक पात्र नसून ते एक ध्येय आहेत, एक विचार आहेत आणि एक संदेश आहेत. सर्वात वाईट काळातही माणुसकी टिकू शकते हा विचार देणारं हे एक उत्कृष्ट नाटक आहे. हे नाटक प्रथम आकाशवाणीवर प्रसारित झालं आणि त्यानंतर 1962 मध्ये सत्यदेव दुबे यांनी या नाटकाला रंगमंचावर आणलं. पण जेव्हा महान दिग्दर्शक इब्राहिम अलकाझी यांनी फिरोजशाह कोटला आणि पुराण किल्ला यासारख्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये हे नाटक सादर केलं, तेव्हा ते भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलं. याच नाटकानं भारताच्या सीमा ओलांडून बर्लिन, रशिया, जपान इथंही आपली छाप पाडली. 1994 मध्ये हिरोशिमाच्या विध्वंसाच्या स्मृतिदिनी रतन थियाम यांनी जपानमध्ये सादर केलेली निर्मिती हा या नाटकाचा एक ऐतिहासिक क्षण ठरला. आजच्या काळातही अंधयुग फक्त एक नाटक राहिलेलं नाही, तर मानवी स्वार्थ, युद्ध, हिंसा आणि नैतिकतेचा ऱ्हास यांचं कालातीत प्रतीक बनलं आहे. भारतीय रंगभूमीवर आधुनिकतेची नवी वाट निर्माण करणाऱ्या या नाटकाला जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आमचा मानाचा मुजरा. युद्धानं काहीही साध्य होत नाही, पण विचारांनी समाज बदलता येतो. हा संदेश, हा विचार अंधयोग नाटकानं आपल्याला दिला. त्याविषयी आपण सर्वांनी नक्कीच मंथन करायला हवं.